नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. उच्च शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आदर्श GNM महाविद्यालय तत्पर. प्राचार्य मतीन शेख. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून विविध कलागुणांचे सादरीकरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. अवघ्या दुसऱ्या वर्षी वसमत तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यात नावारूपाला आलेले तसेच विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आदर्श GNM ANM महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व पालकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच यावेळी मागील वर्षी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वसमत येथील आदर्श ANM GNM महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दातार यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून रेखा कदम, रमेश कदम, सावित्री काळे, मारुती काळे व ATVच्या संपादक श्रीमती अनिता चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम मागील वर्षी GNM ANM प्रथम वर्षात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये GNM मध्ये प्रथम साक्षी सुनील कांबळे, द्वितीय मनीषा सुभाष मानवते व तृतीय पूजा शिवाजी खरात यासह ANM मध्ये प्रथम पूजा कैलास खंदारे, द्वितीय वैष्णवी आनंदराव बर्गे व भारतीय स्वाती उत्तम बुरड यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध कला प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मतीन शेख यांनी महाविद्यालयाचे हे दुसरेच वर्ष असून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तसेच वसमत तालुक्यासह हिंगोली जिल्हा व इतर जिल्ह्यातूनही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. उच्च शिक्षणासह विद्यार्थ्यांमध्ये लुप्त असलेले कलागुण बाहेर यावे व त्यांना प्राथमिक स्तरावर व्यासपीठ मिळावे यासाठी प्रतिवर्षी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, असंही त्यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा आधारे, शिवानी बर्जे यांनी केलं तर आभार मतीन शेख यांनी मांडले. कार्यक्रमासाठी शीतल मोरे, भूषण चित्तेवार, सना शेख शिक्षकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घेण्याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. जे अभ्यासाच्या व्यतिरिक्त समजा विद्यार्थ्यांना वितरित ज्ञान पण मिळावं आणि विद्यार्थ्यांमध्ये किती टॅलेंट आहे हे आपल्याला समजा त्यांच्यामधून कळायला पाहिजे. म्हणून आज आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा कार्यक्रम आणि गेल्या वर्षी जी आमची बॅच होती GNM फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि ANM फर्स्ट इयर यांच्या जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांनी चांगले पर्सेंटेज घेऊन उत्तीर्ण झाले म्हणून त्यांचा सत्कार समारंभ आणि हा कलागुणांना वाव मिळवून आज आमचा फ्रेशर पार्टीचा कार्यक्रम आणि लॅम्प लाईटिंग असे 2 कार्यक्रम ठेवलेले आम्ही होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून. यावर्षी एकदम प्रतिसाद चांगला आहे मॅडम, कारण की कॉलेजमध्ये एकदम डिसिप्लिन आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याच बाबतीत त्रास दिला जात नाही. विद्यार्थ्यांना बंधन दिलेलं आहे. प्रत्येक कॉलेजचं व्यवस्थित टायमिंग दिलेलं आहे. त्या टायमिंगमध्ये येणे, विद्यार्थ्यांना कोणत्याच बाबतीत त्रास दिला जात नाही. फीस असो कोणताही बाब असो, कारण की विद्यार्थी हा एकदम इथेच आला, एकदा आला की नंतर तो विद्यार्थी प्रत्येक 4 विद्यार्थ्यांना सांगतो की आम्हाला आदर्श कॉलेजमध्ये जायचं आहे म्हणून यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आमचा खूप चांगला प्रतिसाद पण विद्यार्थ्यांचा मिळत आहे आणि आम्हाला ॲडमिशन पण यावर्षी खूप लवकर बॅच आमची पूर्ण झालेली आहे. तर एक आहे हा उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी शिकाव, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या माध्यमातून आमचा विद्यार्थ्यांना सगळ्यांना प्रतिसाद आहे आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे. कारण की त्यांना जे आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय काय होत आहे, चालू घडामोडी असो काही असो, प्रत्येक गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.